स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज आहे श्रावणातील शुक्रवार। शुक्रवारी आपण नक्कीच सगळ्यांनी महालक्ष्मीच्या सेवा करायच्या आहेत, ज्या मी तुम्हाला नेहमी सांगते, जसं की श्रीयंत्रावर कुंकुमार्चन, श्री माता लक्ष्मीला गुलाबाचे अत्तर लावणे, त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला धूप दीप, पांढरी मिठाई किंवा पांढरी खीर अर्पण करणे म्हणजे नैवेद्य दाखवणे, माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन येणे, तिथे तुम्हाला गुलाबाचं फूल, गजरा किंवा चणे फुटाणे हे तुम्हाला प्रसाद म्हणून द्यावयाचे आहे। जमल्यास एखाद्या सवाष्णीची ओटी देखील आजच्या दिवशी नक्की भरा। सवाष्ण जेवायला बोलवायला जमत असेल तर आजच्या शुक्रवारी संध्याकाळी जरी बोलवली तरी चालेल, अवश्य बोलवा। आजच्या दिवशी मुलांना ओवाळा, फुटाणे, दूध साखरचा नैवेद्य ज्योतीच्या फोटोला नक्की दाखवा। ज्योतीची पूजा सगळेजण करत असाल अशी आशा व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आता नवनाथ पारायण हे स्त्रियांनी करावं का नाही असे मला अनेक प्रश्न येतात। तर हो, अवश्य करावे, काहीही हरकत नाहीये। नवनाथ पारायण स्त्रियांनी केले तरी त्याचे जे नियम असतात ते पाळून नवनाथ पारायण स्त्रियांनी करावे। आता सगळ्या पारायणाची आज मी तुम्हाला माहिती देत नाहीये। नवनाथ पारायणामधील कोणता अध्याय रोज वाचलात तर तुमच्या घरातल्या म्हणजे परिस्थितीमध्ये फरक पडेल, धनसंपदामध्ये फरक पडेल, लक्ष्मी स्थिर राहील आणि लक्ष्मी प्राप्ती सुद्धा होईल याची माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर श्री नवनाथ अध्यायामधला अध्याय दुसरा हा आपल्याला रोज पठण करायचा आहे, ज्याने आपल्याला धनप्राप्तीचे मार्ग मोकळे मिळतात। याचे संपादक आहेत ज्ञानेश्वर तांदळे। धनप्राप्तीसाठी श्री नवनाथ अध्याय 2। श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात 40 अध्याय आहेत। प्रत्येक अध्याय कोणत्या कारणासाठी वाचावा याचे विस्तारित स्पष्टीकरण देखील केलेले आहे। श्री नवनाथ ग्रंथातील हा दुसरा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे। परमश्रद्धेने या अध्यायाचे श्रवण पठण करावे। या अध्यायाच्या पठणाने दुःख, दारिद्र्याचे निवारण होते। पठणाबरोबरच आपणही सन्मार्गाने पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करावा। आपले प्रयत्न व भगवंत कृपा या दोन्हीच्या साहाय्याने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते। नवनाथांचा फोटो आणून चौरंगावर ठेवून त्याची पूजा करावी। धूप दीप दाखवून हात जोडून प्रार्थना करावी आणि पूर्वेकडे तोंड करून परमश्रद्धेने दुसऱ्या अध्यायाचे वाचन करावे। सकाळी अथवा संध्याकाळी वाचन करावे। दत्तात्रेयांना म्हणजे दत्त महाराजांना अभिषेक करावा। कितीही अपयश आले तरी मनाने खचून न जाता प्रयत्न आणि परमार्थ याची कास धरून आपली वाटचाल ही नेहमी अखंड करावी। श्री नवनाथांच्या प्रकटन आणि अवतार लीलांचे मनाला भावणारे, प्रेम भक्ती रसाचे अखंड अमृतपान करविणारे साध्यंत वर्णन असणारा श्री नवनाथ भक्तिसार हा 40 अध्यायांचा अत्यंत प्रासादिक ग्रंथ धुंडीसूत मालू कवींनी लिहिलेला आहे। नाथ सांप्रदायिक साहित्यात या ग्रंथाला अनन्यसाधारण असे महत्त्व असून त्या पवित्र ग्रंथाचे नित्य आणि नेमाने श्रवण पठण करणे ही एक उपासना आहे। ही उपासना साधी, सोपी, सरळ असून दृढ श्रद्धा आणि भक्तीने नवनाथांची सेवा अशा भावनेने केल्यास प्रभावी आणि फलदायी आहे। या ग्रंथाच्या पारायणाने व नित्य पठणाने श्री नवनाथांच्या कृपाप्रसादाची अनुभूती येते। याचे नित्य पठण श्रवण सौख्यदायक आणि कल्याणकारक आहे। म्हणूनच याची पारायण रूपाने उपासना भाविक भक्तांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे। दुसऱ्या अध्यायाची फलश्रुती। आता हा दुसरा अध्याय का वाचावा? हा नवनाथ भक्तिसार ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची एक विशेष अशी फलश्रुती सांगितलेली आहे। यातील दुसऱ्या अध्यायाचे संकल्प करून पठण श्रवण सेवेने नवनाथांचा कृपाप्रसाद लाभून मनोकामना पूर्णत्वाला जाण्यास सहाय्यक होते। दुःख, दारिद्र्य आणि संकटाचे निवारण होऊन आपली आर्थिक स्थिती उत्तम होते। या अध्यायाचे महत्त्व लक्षात घेऊन तोच आपणासाठी स्वतंत्र या ठिकाणी त्यांनी सादर केलेला आहे। यातील उपासनेसाठी काही मार्गदर्शक सूचना, यातील कथा सारांश आणि इतर माहिती दिली आहे। आपण त्याचा लाभ घ्यावा। श्री नवनाथ उपासनेविषयी काही उपयुक्त मार्गदर्शन तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे।
श्री नवनाथ सिद्ध हे भक्तांचे सर्वतोपरी कल्याण करणारे भक्तवत्सल आणि भक्तांच्या हाकेला त्यांच्या मदतीला धावून जाणारे आहेत अशी आपली दृढ श्रद्धा असावी. श्री नवनाथांची ही प्रेमाने करावयाची पठणरूपी सेवा असून ती आपण नित्य नेमाने करावी. आपल्या सोयीनुसार गुरुवार किंवा पौर्णिमा या दिवशी उपासना सुरू करावी. उपासनेच्या प्रारंभीच आपण संकल्प करावा. आता ज्या दिवशी तुम्ही ठरवणार आहात गुरुवारी किंवा पौर्णिमेला त्या दिवशी सकाळी तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प सोडून मगच उपासनेला सुरुवात करायची आहे. ही उपासना प्रौढ, स्त्री, पुरुष, पत्नी, कुमार, कुमारी तसेच वृद्ध अशापैकी कोणीही करू शकते. उपासना काळात सर्व प्रकारे आपण शुचिर्भूत असावे. नीतिधर्माचे आचरण करावे. उपासना ठरल्या वेळी आणि नित्य नेमाने करावी. उपासना काळात अडचण किंवा अडथळा आल्यास तेवढा काळ आपली उपासना थांबवावी, पुन्हा सुरू करावी. उपासनेत शक्यतो खंड पडणार नाही यासाठी आपणहून प्रयत्न करावा. उपासनेस बसण्याआधी आपल्या घरातील देवांची नित्य पूजा करावी. उपासना पूर्ण न करता मध्ये सोडू नये. उपासनेची विधिवत सांगता करावी. पोथी वाचन पूर्वेकडे मुख करून करावे. मन शांत, प्रसन्न, एकाग्र असावे. पोथी वाचनाची वेळ ठराविक असावी. मध्येच उठू नये किंवा कोणाशी बोलू नये. या काळात अखंड दीप तेवत ठेवावा. अशा प्रकारे श्रद्धापूर्वक हे पारायण करावे. श्रद्धा, भक्ती आणि प्रेमपूर्वक पारायण करणे हीच नवनाथांची सेवा होय. संकल्प करूनच उपासना करावी. त्यामुळे उपासनेत दृढता येते. संकल्प प्रथम दिवशी एकदाच करावयाचा आहे. या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून कपाळी म्हणजे भाळी गंध लावावे. नित्य पूजा करावी. वडीलधाऱ्या मंडळींना घरातल्या नमस्कार करावा. घरातील देवतांना नमस्कार करावा. श्री गणपती, ग्रामदेवता, कुलदेवता, स्थलदेवता, इष्टदेवता आणि गुरुदेवांचे स्मरण करावे. त्यानंतर उजव्या हातावर पळीभर पाणी घेऊन संकल्प करावा. आता संकल्प यामध्ये खूप मोठा दिला आहे तरी पण तुम्हाला थोडक्यात सांगते. श्री गणेशाय नमः, श्री दत्तात्रेय नमः, श्री आदिनाथाय नमः, श्री नवनाथाय नमः. नवनाथ सिद्धनाथ महाराज, तुम्ही भक्तवत्सल, कारुण्य सिंधू आहात, भक्ताभिमानी आहात, भाविकांचे रक्षण करते, दीन अर्थांचे उद्धार करते आणि भक्तांचे कल्याण करते आहात. तुम्हाला शरण आलेल्यांची तुम्ही कधीही उपेक्षा करीत नाही. म्हणूनच मी आपले नाव घ्या म्हणजे आपले नाव घ्यायचे. म्हणूनच म्हटल्यानंतर आपले नाव घ्यायचे. शके 1900 आत्ताचे साल घ्यायचे. मराठी महिन्याचे नाव घ्यावे. या मासामध्ये कृष्ण किंवा शुक्ल पक्ष ज्या महिन्यात आपण करणार आहोत त्याचे नाव घ्यावे. पक्षातील या तिथीस आणि या वारी माझे आणि इथं आपली मनोकामना म्हणजे इच्छा सांगावी. हे कार्य सिद्धीत जावे याकरता आपल्या श्री नवनाथ भक्तिसार या चरित्रातील दुसऱ्या अध्यायाची पठणरूपी उपासना करण्याचा मी संकल्प करीत आहे. या उपासनेच्या नियमांचे निष्ठेने आचरण करून मी आपल्या प्रित्यर्थे पंचोपचारे पूजन, दुसऱ्या अध्यायाचे पठण व नामस्मरण करून यथाशक्ती आपली सेवा करणार आहे. उपासनेची यथाविधी सांगताही करणार आहे. ही संपूर्ण उपासना आपल्या कृपेने निर्विघ्न पार पडो. आपल्या कृपेने आपण माझे कल्याण करा अशी आपणास मी नम्र विनंती करतो. श्री गणेशाय नमः, श्री दत्तात्रेय नमः, श्री आदित्याय नमः, श्री नवनाथाय नमः. तामनातील जळ तुळशीस किंवा फुलझाडांस घालावे. प्रथम दिवशी असा संकल्प केल्यावरच उपासनेस प्रारंभ करावा. या पुस्तिकेत दिल्याप्रमाणे श्री दत्तात्रेयांची व नवनाथांची मनोभावे पूजा अर्चा करावी. आता श्री नवनाथांची नित्य उपासना कशी करावी ते आपण बघूया. सकाळी लवकर उठावे. श्री दत्तात्रेय, आदिनाथ शंकर आणि नवनाथांचे स्मरण करावे. स्नान करून शुचिर्भूत व्हावे. धुतवस्त्रे नेसावी. भाळी गंध लावावे म्हणजे कपाळी. श्री गणपती, कुलदेवता, ग्रामदेवता, स्थलदेवता, इष्टदेवता आणि श्री गुरूंचे स्मरण करावे. पूजेची सिद्धता करून घरातील देवांची नित्य पूजा करावी. हळद, कुंकू, अक्षता व फुले वाहून नमस्कार करावा. उपासनेचे पूजास्थान स्वच्छ असावे. जमिनीवर रांगोळीने स्वस्तिक चिन्ह काढून त्यावर चौरंग व पाट मांडावा. त्याभोवती रांगोळी काढावी. चौरंगावर पिवळे वस्त्र व अन्य स्वच्छ वस्त्र घालावे. त्यावर दत्तात्रेयांची मूर्ती, शंकराची पिंडी आणि नवनाथांची तसबीर ठेवावी. आपल्या उजव्या हातात चौरंगावर अक्षता ठेवून त्यावर गणपती पूजनासाठी सुपारी मांडावी.
चौरंगावर उदबत्ती, 2 वातींचे निरांजन, पान सुपारी, प्रसादाचा नैवेद्य आणि ही पोथी ठेवण्यासाठी पुरेशी जागा असावी. पूजेचे साहित्य तबकात आपल्या उजव्या हातास ठेवावे. समई लावायची असेल तर ती प्रदीप्त करून चौरंगा शेजारी आपल्या डाव्या बाजूस ठेवावी आणि स्वतःला बसायला आसन मांडावे. याप्रमाणे पुढे त्यांनी सगळी दिली आहे की पूजा कशी करायची. आता हा केवढा अध्याय आहे तुम्हाला सांगते. उपासनेनंतर सांगता कशी करायची, हे प्रश्न मला भरपूर येऊ शकतात. आपली संकल्पित उपासना पूर्ण केल्यानंतर याची यथाविधी सांगता करावी. श्री दत्तात्रेयांना दुधाने अभिषेक करावा. आता दत्त महाराजांची मूर्ती नसेल, स्वामी समर्थांना केलं तरी चालेल. पंचोपचार पूजा, अध्याय वाचन, आरती, मंत्र जप या क्रमाने नित्योपासना केल्यावर श्री नवनाथांना महानैवेद्य दाखवावा. ब्राह्मण आणि एक दाम्पत्य यांना भोजन दक्षिणा देऊन आदर सत्कार करावा. सुवासिनींची ओटी भरावी, नमस्कार करावा. गाईला गोग्रास द्यावा. यथाशक्ती दानधर्म करून निरोप द्यावा. श्री नवनाथ किंवा दत्त मंदिरात जावे. दर्शन करून आपल्या घरी यावे. म्हणजे अगदी सांगता ज्याला म्हणतो आपण, ती अगदी सोपी आहे. आता बरेच प्रश्न येऊ शकतात, ते आमच्या इथं दाम्पत्य नाही मिळणार, आमच्या इथं ब्राह्मण नाही मिळणार. सॉरी. अशा वेळेस आपण ब्राह्मणाला शिदा द्यावा. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला पुरेल इतका आणि एखाद्या सवाष्णीची ओटी भरावी आणि गाईला घास घालावा. गाईला घास घालणे म्हणजे ब्राह्मण भोजन आले, देव भोजन आले, सगळं काही आलं. त्यामुळे जर तुमच्याकडे नसेल तर गाईला गोग्रास घालावा, एखाद्या ब्राह्मणाला शिदा द्यावा. आणि ही जी पुस्तिका आहे त्याचे तुम्हाला जमेल तितके एक पुस्तक द्या. त्या दिवशी 5 द्या, 3 द्या, 2 द्या, 11 द्या. या पोथीचे तुम्हाला त्या दिवशी वाटप करायचे आहे. एवढीच माहिती आहे. पण हा अध्याय आता मी स्वतः पुढील येणाऱ्या गुरुवारपासून किंवा पौर्णिमेपासून संकल्पयुक्त एकदा माझी सेवा करून झाली आहे. आता मी ही दुसऱ्यांदा करणार आहे. ही सेवा मला करण्याची खूप उत्सुकता आहे आणि खरंच धनप्राप्तीचे सगळे मार्ग मोकळे करून देणारी ही सेवा आहे. तर तुम्ही ही नक्की करा. आणि नाही तुम्हाला चौरंगावर वगैरे पूजा मांडायला मिळाली तरी चालेल, देवघरातच पूजा मांडा आणि समोर बसून संकल्प करून, फक्त संकल्प कसा करायचा तर दुसरा अध्याय 21 वेळा वाचेन, 51 वेळा वाचेन, 11 वेळा वाचेन, 5 वेळा वाचेन, 108 वेळा वाचेन किंवा आयुष्यभर वाचेन, असा संकल्प तुम्ही करू शकता. मात्र संकल्पयुक्त सेवेचे नियम आहेत. मांसाहार करायचा नाही, मद्यपान करायचा नाही. जर तुम्ही मूल होण्यासाठी करत असाल तर ब्रह्मचर्य नाही पाळले तरी चालते, पण बाकीच्यांनी तेवढे दिवस ब्रह्मचर्याचे पालन अवश्य करावे. आणि घरातले सात्विक भोजन घ्यावे. जर तुम्ही मेसमध्ये वगैरे जेवत असाल तर तिथले जेवलात तरी चालेल. बाकी यांनी स्वतः कांदा लसूण वगैरे अशी काही अट दिलेली नाही, त्यामुळे ती पाळण्याची गरज नाही आहे. व्हिडिओ कसा वाटला? थोडा मोठा झाला, माहिती अवश्य पूर्ण होती म्हणून संपूर्ण माहिती दिली. आशा व्यक्त करते तुम्ही सगळेजण नवनाथ अध्याय पारायणमधल्या दुसरा अध्यायाचे पठण कराल. तुम्हाला यातल्या बाकी अध्यायांची माहिती हवी आहे का हे देखील मला सांगा. मी ती लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन. श्री स्वामी समर्थ.